दहशतवादाविरोधात संपूर्ण जगानं एकवटण्याची गरज. दहशतवादाविरोधात दुटप्पीपणा मान्य नाही. शांघाय सहकार्य परिषदेच्या पूर्ण सत्रात पंतप्रधानांनी मांडली भूमिका. शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त जाहीरनाम्यात पहलगाम हल्ल्याचा निषेध. भारताच्या एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या संकल्पनेचं उमटलं प्रतिबिंब. प्रत्येक देशाचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा सन्मान व्हायला हवा. तसंच संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणेसाठीही प्रयत्न होण्याची गरज पंतप्रधानांनी केली व्यक्त. पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. दोन्ही देशांच्या सार्वकालिक स्थिर मैत्रीबद्दल उभय नेत्यांनी व्यक्त केलं समाधान. जपान आणि चीनचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान मायदेशी रवाना. दोन्ही देशांमधल्या बैठका अत्यंत फलदायी झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणासंदर्भात कायद्याच्या कसोटीत बसेल अशा तरतुदींची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मुंबईत बैठक. मराठा आंदोलनादरम्यान अटी शर्तींचं पालन होत नसल्याबद्दल उच्च न्यायालयानं व्यक्त केली नाराजी. आंदोलकांना आवरण्याचे दिले निर्देश. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार नवा शासन आदेश काढणार. गाव पातळीवर तपासणी आणि प्रतिज्ञापत्र देण्याचाही प्रस्ताव विचाराधीन. राधाकृष्ण विखे पाटील. मराठा आणि कुणबी एक नाहीत हे न्यायालयाचंच म्हणणं. त्यामुळे ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये. छगन भुजबळ यांची मागणी. राज्यभर घरोघरी माहेरवाशिणींचं ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं थाटात पूजन आणि तृप्ती भोजन. आणि अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात झालेल्या भूकंपामुळे किमान 800 जण मृत्युमुखी, 3000 जखमी. भारताकडून मदतीचा हात.